स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, तिथे काही करू शकले नाही आणि आता फिरले मिल सुरू करायला निघाले म्हणजे हा मूर्खपणा लोकांना लक्षात येईल। तर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची ही मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50%च पगार देत होता, तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये विचारला गेला नाही। फक्त विषय फिरले मिलच्या संदर्भामध्ये जो तो तुम्ही न्याय दिला दादा, फिरले मिलसाठी 20 कोटी रुपये तुम्ही देण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन तुमचा। निर्णय दिला केंद्राने सपोर्ट केला त्याबद्दल दादा अभिनंदन। एवढे पालकमंत्री झाले पण कोणी फिरले मिलचा विषय घेतला नाही, पहिले पालकमंत्री आहे फिरले मिलचा विषय घेतला, 20 कोटी रुपये दिले आणि निर्णय दिला। एक वर्ष अगोदर मीटिंग झाली होती, मी लक्षवेधी केला होता आणि लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का एकतर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं आणि राज्य सरकारला पैसे द्यायची तयारी नसेल तर केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं आणि मग तसंच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मीटिंग झाली, त्याला 1 वर्ष झालं। 1 वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मीटिंगचे मिनिट्स माझ्याजवळ आहे, ते पत्र मी CM साहेबांना गेलो, CM साहेबांचं पत्र दिलं ते पण माझ्याकडे आहे। 1 वर्ष अगोदरच ते 20 कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला, 1 वर्ष झाला त्याला त्या देण्याचं कबुली 1 वर्ष झालं, तो प्रस्ताव पाठवला, केंद्रानं तो स्वीकारला नाही आणि मग आता त्याचा विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटते अतिशय निंदनीय आहे। स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग, तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना, त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राणा परिवार कधी एक आमदार आणि 1 खासदार असताना ते सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, इव्हन 50%च पगार दिला जात होतं। मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला, त्याला 2 वर्ष झाले आणि त्या काळात आपण 20 ते 23पर्यंत 100% पगार भेटत होता। नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची ही मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50%च पगार देत होता, तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये विचारला गेला नाही। काल मीटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार 100% पगार देणं गरजेचं आहे, तेव्हा देवेंद्रजींना कबूल केलं का आम्ही 100% पगार देण्यास भाग पाडू, तो त्याने कबूल केल्यानंतर तो भेटेल आहे। आता 100% पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराच्या आत्महत्या होणार नाही। मिल सुरू करण्याबाबत पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे, केंद्राची पॉलिसी आहे, किती मिल सुरू करायच्या किती नाही सुरू करायच्या हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे। हे देवेंद्र फडणवीसने 10 कबूल केलेलं आहे। मला जे मी प्रश्न उत्तराच्या तसं त्यांनी म्हटलं आहे का बच्चू हा विषय केंद्राचा आहे, आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू, पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे। मला वाटते तुम्ही खासदार होत्या, तुमचं सरकार होतं आणि मिल काँग्रेसच्या काळात सुरू झाली आणि भाजपच्या काळात ते बंद पडली, याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे। तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे। उलट आपणच ते बंद पाडण्याचा
जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू शकले नाही. 4 वर्ष मिल बंद आहे, अजूनही बंद आहे. अभिनंदन केलं, ते अभिनंदन किती संयुक्त जर मिल सुरू झाली नसतात. सध्या केंद्र सरकार जिथपर्यंत धोरण करत नाही तेव्हा राज्य सरकार काहीच करू शकत नाही. हे तर सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पण किती बुद्ध लोकांना मूर्खात काळाचं याचे काही लिमिट असलं पाहिजे ना. राज्य सरकारनं उद्या निर्णय घेतला का मी मिल सुरू करू शकतं का? नाही करू शकत. जिथपर्यंत केंद्र याच्यावर निर्णय घेत नाही. 26 मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहे, त्यातल्या 2 महाराष्ट्राची आहे. MP बाजूची मिल बंद आहे. आणि तेव्हा केंद्र सरकारनं 26 मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं. एकट्या अचिरपूरच्याच केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे. आणि म्हणून आत्ता कुठेतरी केंद्र सरकार, मी NTCच्या अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं का हम कुछ अभी जो भी ज़मीन है वो बेच के उनको चला सकते क्या, असं ते एक निर्णय ते आता घेणार आहे. स्वागतच आहे. आखरी राजकारण व्हायला नको, ते मिल सुरू होणं महत्त्वाची आहे. परंतु जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे. स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, तिथे काही करू शकले नाही आणि आता फिरले मिल सुरू करायला निघाले म्हणजे हा मूर्खपणा लोकांना लक्षात येईल.